नमस्कार. एकेकाळी शिक्षण क्षेत्रात जावळी पॅटर्न म्हणून जावळीचा नावलौकिक होता. मात्र आता तो सायको पॅटर्न म्हणून ओळखला जातोय की काय अशी शंका यायला लागली. जावळी पंचायत समितीची मासिक सभा सुरू होण्यापूर्वी काही वेळा अगोदर सभापती उपसभापतींसह सर्व सदस्यांच्या नावे एक निनावी पत्र येतं आणि खळबळ माजते. पंचायत समितीच्या यापूर्वीच्या दोन्ही बैठका ज्या अधिकाऱ्याच्या वर्तनावरून वादळी ठरल्या होत्या त्याच अधिकाऱ्यांसोबत मोबाईलवरून एकाचं संभाषण होतं जे की अतिशय वादग्रस्त असतं आणि तेच संभाषण तो कागदावर लिहून काढतो आणि पत्र रूपानं पंचायत समिती बैठकी अगोदर पाठवतो. या पत्रात खासदार, मंत्री, सभापती, उपसभापतींसह एक सदस्य आणि शिक्षक संघटनांच्या काही नेत्यांबाबत अश्लाघ्य आणि खालच्या पातळीवर बोललं गेलंय. मी सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी या पत्राची पुष्टी करतो, मात्र संबंधित अधिकारी आणि जो कोण कार्यकर्ता आहे त्यांच्यात झालेलं संभाषण जसंच्या तसं असेलच याची पुष्टी करत नाही. आता पत्रकारितेतील काही एथिक्स मी पाळतो म्हणूनच ते पत्र मी इथं तुम्हाला दाखवू इच्छित नाही. पण त्या एका लेटर बॉम्बनं जावळीच्या शैक्षणिक क्षेत्राची अब्रू मात्र कशी वेशीवर टांगली जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. एकेकाळी शिक्षण क्षेत्रात जावळी पॅटर्न म्हणून जावळीचा दबदबा होता. विशेषतः शिष्यवृत्ती परीक्षेत जावळीने राज्याला मार्गदर्शक असं काम केलं आहे. नंतर मात्र ही परिस्थिती बदलली आणि जावळीची सायको पॅटर्नकडे वाटचाल सुरू झाली. त्याला निमित्त होतं इथं बदलून आलेले एक वादग्रस्त अधिकारी. विशेष म्हणजे शिक्षकांच्या मागणीवरूनच हे इथं महाशय दाखल झाले होते असं समजतंय. सुरुवातीपासूनच यांची कामाची पद्धत ही वादग्रस्त होती. यापूर्वी देखील जिथं जिथं यांनी सेवा बजावली तिथं तिथंही हाच प्रकार सुरू होता. यांच्या मनमानीच्या अनेक सुरस आणि रंजक कथा सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि शिक्षकांकडून ऐकायला मिळतात. खरं तर यावर एक सेपरेट व्हिडिओ होईल एवढ्या मोठ्या त्या रंजक आहेत. असो तर मुद्दा हा आहे की पंचायत समितीच्या पहिल्याच मासिक सभेला या महाशयांच्या बदलीवरून गदारोळ झाला. या सभेत देखील त्यांची भाषा ही सभागृहाचा अवमान करणारी होती आणि त्यासाठी त्यांना दिलगिरीही व्यक्त करायला लागली होती. अशातच आता या लेटर बॉम्बची देखील भर पडली. आता या पत्राच्या अनुषंगानं काही बाबी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही, मला रोखायचा जावळीकरांच्या दम नाही, यासारखे शब्दप्रयोग हे या पदाचा माज दाखवणारे आहेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या तोंडात ही भाषा शोभा देणारी नाही. एखादा पंचायत समिती सदस्य जो लोकांच्या मतातून निवडून आलाय, जनतेनं आपले प्रश्न मांडण्यासाठी त्याला त्या सभागृहात पाठवलंय आणि जनतेच्या भावना तो जर त्या सभागृहात मांडत असेल तर त्याला केवळ मारण्याची नव्हे तर नागडं करून मारण्याची भाषा करणं ही निश्चितच अरेरावी आहे. कुठल्या लोकप्रतिनिधीकडे किती पैसे फेकले की तो शांत राहतो हे सांगणाऱ्या या अधिकाऱ्याने मग आजवरची आपली सेवा अशीच पैसे फेकून बजावली का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजवरची यांची कारकीर्द ही अशीच वादग्रस्त राहिली आहे. सार्वजनिक जीवनात सर्वच राजकीय नेत्यांवर अनेकदा आरोप केले जातात. प्रसंगी त्यांचं चारित्र्यहनन देखील केलं जातं. पण एखाद्या अधिकाऱ्यानं एका लोकप्रतिनिधींच्या खाजगी आयुष्यात डोकावणं आणि त्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणं ही त्या अधिकाऱ्याची नीच मानसिकता मानावी लागेल. राजकारणात कोण कोणाचा बाप आहे, कोण कुणाच्या खिशात आहे आणि कोण कुणाच्या शब्दाबाहेर नाही याची इत्तंभूत माहिती जर या अधिकाऱ्यांना असेल तर यांचं स्वतःचं पॉलिटिकल कनेक्शन काय आहे, यांचा राजकीय बाप कोण आहे हे जावळीच्या जनतेला समजलंच पाहिजे. बरं, हे एवढ्यावरच थांबले नाहीत. जे शिक्षक बंधू भगिनी यांना साहेब म्हणून रिस्पेक्ट देतात, प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून हे ज्या पदावर काम करतात त्या शिक्षक बंधू भगिनींच्या बद्दलही हे मुक्ताफळे उधळतात. कुठल्या शिक्षक संघटनेच्या नेत्याला आपल्याच एका अधिकाऱ्यानं पेन्शन फाईलसाठी कसं जेरीस आणलं याचं रसभरीत वर्णन ते या कॉलमध्ये करतात. संघटनांचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांचा पिलावळ म्हणून उल्लेख करतात. त्यांना घोडे लावण्याची भाषा बोलतात. तेव्हा एरवी छोट्या मोठ्या कारणासाठी आक्रमक होणाऱ्या या शिक्षक संघटना या विषयावर का मौन बाळगून आहेत हे समजण्याला मार्ग नाही. आता या संभाषणातील त्यांची पुढचं वाक्य हे त्याहून कळस करणार आहे. यांना भविष्य देखील खूप चांगलं कळतं. म्हणजे यांना भविष्यात राजकारणात काय घडामोडी घडणार आहेत याची इत्तंभूत माहिती आहे. आता आम्ही पत्रकार असून देखील 2029च्या विधानसभेला सातारा जावळीचे आमदार कोण होणार याचा आमचा अभ्यास कच्चा असतानाच यांनी तो जाहीर देखील आमदार करून टाकला. अशा वेळी मला महाभारतातल्या त्या संजयची आठवण झाली जो आपल्या दूरदृष्टीतून कुरुक्षेत्रावर होत असलेल्या घडामोडी दरबारात बसून धृतराष्ट्राला सांगत होता.
आता या लेटर बॉम्बच्या ही अगोदरची एक अफवा तुम्हाला सांगतो. याच अधिकाऱ्याचे हे सर्व कारनामे मिटविण्यासाठी त्याने म्हणे एका पंचायत समिती सदस्याला 3 लाख रुपये देऊ केले होते. पण मला यात कोणतंही तथ्य वाटत नाही. कारण जो माणूस वर्तमानपत्राच्या जाहिरातीचे 5-10 हजार देण्यावरून पत्रकारांना आत्महत्या करण्याची धमकी देतो, सीसीटीव्ही फुटेजची भीती दाखवून खंडणीचा गुन्हा दाखल करेन असं सांगतो, तो कुणालाच छदाम देखील देणार नाही, हे देखील खरं आहे. आता या पत्राची एक बाजू आपण पाहिली, आता याची दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. माझ्या एका पत्रकार मित्रानं मला प्रश्न विचारला की एकाच वेळीस हा माणूस सगळे लोकप्रतिनिधी, संघटनांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्त्यांना अंगावर घेऊ शकतो का? तर मी त्याला उत्तर दिलं होतं की हे संभाषण ज्या वेळेला झालंय ती वेळ खूप महत्वाची आहे. जर हे संभाषण रात्री 10 नंतर झालं असेल तर एक काय 10 नेते हे अंगावर घेणार. यात एक गोष्ट स्पष्ट आहे. मुद्दा 1, ज्या कुणाशी हे संभाषण झालंय तो नक्कीच त्यांच्या जवळचाच असणार आहे. मुद्दा 2, त्यानं अतिशय शितापीनं आपली ओळख लपवून ठेवली. कदाचित या संभाषणात वापरलेली अश्लाघ्य भाषा त्याला कारण असू शकेल. मुद्दा 3, ज्याच्याशी तो फोनवरून बोलतोय तो सोडून बाकी सगळेच बैल आहेत असंही तो म्हणतोय. म्हणजे फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचा तो आदर करतोय, तरी देखील तो फोनवर बोलणारा व्यक्ती हा कॉल पत्रातून व्हायरल करतोय. म्हणजेच कदाचित त्याचाही काही जुना हिशोब त्याच्याशी आहे का हे देखील पाहिलं पाहिजे. आता हे सगळं ऐकल्यावर तो त्या अधिकाऱ्याला तालुक्यातून हाकला असंही म्हणतोय. आणि हे सांगताना तो ज्या देवांच्या शपथा घेतोय ते देव देखील इथं महत्वाचे आहेत बरं का. बाकी पत्रलेखक देखील खूप चतुर म्हणावा लागेल. मेढा आणि कुडाळच्या ग्रामदैवतांच्या शपथा घेऊन त्यानं इथंही भागवारी कशी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. आता ही त्याची चतुराई म्हणावी की दिशाभूल म्हणावी हे समजायला मार्ग नाही. बाकी माणूस कोणतीही शपथ घेताना आपल्या आराध्य दैवताचीच घेतो हे देखील तितकंच खरं आहे. असो, तो विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही. का असंही काय आहे की आपली राजकीय भडास काढण्यासाठी कुणीतरी जाणून बुजून हा खोडसाळपणा केलाय आणि या सगळ्यांची उत्तरं जावळीतल्या जनतेला मिळाली पाहिजेत. आज तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. जर खरंच या सगळ्यात तथ्य असेल तर संबंधितांचे मागील काही महिन्यातील कॉल रेकॉर्ड तपासा, CDR काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी करून टाका. मला अडवण्याचा दम जावळीकरांच्यात नाही असं म्हणणाऱ्याला स्वाभिमानी जावळीचा दम आता आपल्या लोकप्रतिनिधीच दाखवला पाहिजे. एक अधिकारी जो जावळीच्या शिक्षण क्षेत्राचं वाभाडं काढतो, जावळीतले लोकप्रतिनिधी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, त्याचबरोबर संघटनांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्लाघ्य आणि अश्लील भाषेत बोलतो, जावळीच्या स्वाभिमानाला ठेस पोचवतो. एरवी आपल्या भाषणांमधून जावळीचा स्वाभिमानाच्या गप्पा करणाऱ्या जावळीतल्या नेत्यांनी आता याबाबत या अधिकाऱ्याला जाब नक्कीच विचारला पाहिजे आणि जावळीतल्या जनतेचा स्वाभिमान काय असतो हे दाखवून दिलं पाहिजे. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.